मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती सौमित्रा ऋषिकेशला आणि जानकीला म्हणत असते, आता ते कुठे रागाच्या भरामध्ये निघून गेलेले आहेत हे बघा. मला तर त्यांची फारच काळजी वाटत आहे. त्यांना जाऊन सापडा. त्यावर ऋषिकेश त्या सौमित्राला म्हणत असतो, आई अगं, तू नानांची काळजी करू नकोस. ते जरी रागाच्या भरामध्ये चिडून गेले असले तरीही घरी येताना ते शांत होऊनच येतील, असं तो ऋषिकेश सौमित्राला सांगत असतो. अरे ऋषिकेश, तू हे काय बोलत आहेस? कसं बरं ते शांत होऊन येतील? तुला तर त्यांचा स्वभाव माहीतच आहे ना, त्यांचा राग कसा आहे. एकदा का ते चिडले ना, मग कोणासमोर ते येतच नाहीत आणि शांत होऊन येतील असं काय म्हणतोयस तू? मला तर फारच काळजी वाटत आहे. आणि काय रे ऋषिकेश, तुला उगाचच नानांसमोर आवाज चढून बोलण्याची काय गरज होती? त्यावर तो म्हणतो, अगाई, आज मी नानांना सर्व खरं काय ते सांगणारच होतो, पण तेवढ्यातच आजी आली. त्यावर ती म्हणते, आईला सुद्धा काय झालंय मला काही कळेनासं झालं आहे. उगाचच त्या मूर्ख ऐश्वर्याची बाजू घेत फिरत असते. त्यावर ती म्हणते, तुम्ही सापडून त्यांना घेऊन या. त्यावर ती जानकी म्हणते, त्यांना सापडण्याची काही एक गरज नाही आहे. नाना सध्या योग्य ठिकाणीच आहेत. त्यावर ती म्हणते, म्हणजे तू हे काय बोलत आहेस? त्यावर ती सांगते, आई, खरं तर नाना सध्या चिडलेले आहेत आणि आमचं कोणाचंही काहीही ऐकत नाही आहेत. पण ते आता सध्या अशा व्यक्तीजवळ आहेत जे त्यांना आमच्यातलंच एक कोणीतरी असं आहे जे व्यवस्थित त्यांना समजूनही सांगेल आणि त्यानंतर नाना आपल्याला ह्या लग्न करण्यामध्ये साथ देखील देतील, असं ती जानकी सौमित्राला सांगत असते. त्यावर ती सौमित्रा तिला म्हणते, जानकी, तू हे काय बोलत आहेस? तू जरा स्पष्ट बोलशील का? त्यावर ती सांगते, सारंग भाऊजी नानांना भेटणार आहेत आणि ते सर्व आपला प्लॅन त्यांना सांगणार आहेत. मग बघा, सारंग भाऊजींना समोर पाहिल्यानंतर नाना चटकन त्यांचं सर्व काही ऐकूनही घेतील आणि आपल्याला ह्या प्लॅनमध्ये साथ देखील देतील. त्यानंतर इकडे ते नाना रिक्षामध्ये जात असतात. त्यावर ते म्हणतात, चल बाबा लवकर इथनं बाहेर, मला ह्या गावातनं दुसरीकडे कुठेतरी घेऊन चल. त्यावर तो रिक्षावाला म्हणजेच सारंग नानांना म्हणतो, मग तुम्हाला तुमच्या मुलाकडे घेऊन जाऊ का? त्यावर नाना म्हणतात, तू कोण आहेस आणि काय बोलतोयस? त्यावर तो सारंग स्वतःच्या चेहऱ्यावरचं मास्क काढतो आणि नानांकडे मागे वळून पाहतो. नानांना तर सारंगला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना मोठा धक्का बसतो, कारण त्यांच्या मनामध्ये असा समज असतो की सारंग आता देवाघरी गेलेला आहे. त्याचा चेहरा पाहून नाना म्हणतात, सारंग, आणि नानांची तर बोबडीच वळते. त्यावर तो म्हणतात, तू आमचा सारंग असूच शकत नाही. तू आमचा सारंग कसं असणार? कारण आमचा सारंग तर देवाघरी गेलेला आहे. त्यावर तो सारंग नानांना समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना म्हणतो, मीच आहे तुमचा सारंग. त्यावर नाना म्हणतात, तू मला आधी नाना म्हणणं बंद कर बरं. त्यावर ते म्हणतो, नाना, माझा विश्वास ठेवा. त्यावर नाना राम राम असं म्हणायला लागतात. त्यानंतर तो नानांना गच्च पकडतो आणि म्हणतो, एकदा मी काय म्हणत आहे ते तुम्ही ऐकून तर घ्या. त्यावर ते नानांना शांत करतो आणि त्यानंतर सारंग नानांना सांगायला लागतो, नाना, हे सर्व आम्ही नाटक केलं होतं, कारण त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी आम्हाला हे सर्व करावं लागलं. ज्यावेळेस तुम्ही इथे नव्हता त्यावेळेस ती प्रेग्नेंट असल्याचं असं नाटक केलं आणि मला हे सर्व कळालं. ज्यावेळेस मला हे कळालं त्यावेळेस मी वहिनीला सगळं सांगण्यासाठी गेलो आणि त्यानंतर आम्ही ठरवलं आता तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा. हे सर्व सारंग नानांना सांगतो आणि त्यानंतर नाना देखील त्यांची साथ द्यायला तयार होतात. इकडे ती ऐश्वर्या खाली आलेली असते आणि म्हणते, हे काय, तुमच्या एवढे सर्वांच्या चेहऱ्यावर 12 का वाजलेले आहेत? आज घरामध्ये लग्न आहे, उद्या आज संगीत आहे आणि तरी देखील तुमचा असं चेहरा पाडून का बसलेला आहात? त्यावर ती म्हणते, आई, तुम्ही तरी निदान मला समजून घ्यायला हवं. ह्या सर्वांना तर मला माहीतच आहे ह्या लग्नामुळे काहीच आनंद झालेला नाही आहे.
पण तुम्ही असा चेहरा पाडून का बसलाय? त्यावर ती म्हणते, ऐश्वर्या तुला काहीच कसं वाटत नाही? तुला कळत नाहीये का? नाना सध्या घरात नाही आहेत, ते घर सोडून गेलेले आहेत आणि असं असताना तुझं काय म्हणणं आहे? मी आनंद करू का? त्यावर ती म्हणते, आई तुम्ही शांत व्हा, मला माहीत आहे नाना चिडून रागामध्ये घर सोडून गेलेत, पण एकदा का नानांचा राग शांत झाला ना, नाना लगेचच घरामध्ये वापस येतील. त्यावर ती म्हणते, आई तुम्ही असा चेहरा पाडून बसू नका बरं, तुम्ही जरा चेहऱ्यावर हसू आणा प्लीज, माझ्यासाठी स्माईल करा ना. इकडे अवंतिका हे ऐकून तिला म्हणते, अगं ऐश्वर्या तुला स्वतःच्या सुखापुढे कुठल्या सोयीसुतक नसतं का? त्यावर ती म्हणते, अगं तुला कळत नाही काय अवंतिका, दोन मोठी माणसं बोलत असताना त्यांच्या मध्ये मध्ये बोलायचं नाही, ते तुला शिकवलं नाही का? त्यामुळे तुझं तोंड गप्प ठेव. त्यावर आजी म्हणतात, सौमित्रा ही तुझी सून आहे ना, हिला सगळं जगातलं कळतं, ह्या आविर्भावाने बोलत असते, तू हिला नीट समजावून सांग हा, नंतर मला म्हणू नकोस की तू असं का केलं. तर ती जानकी म्हणते, आजी तुम्ही तरी असं का करता? इथे नाना घर सोडून गेलेले आहेत आणि असं असताना देखील ह्या ऐश्वर्याला स्वतःच्या सुखाचं पडलेलं आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? त्यावर आजी म्हणतात, मला काय कळतं काय नाही हे जानकी तू मला सांगू नकोस, आणि मुळात मुख्य म्हणजे तुला माझ्याशी बोलण्याची हिंमतच कशी झाली? बरं झालं नानासाहेब घरातून जाण्याऐवजी तू का गेली नाहीस? तू गेली असतीस तर बरं झालं असतं. त्यावर सौमित्रा म्हणते, आई जरा तोंड सांभाळून बोल. त्यावर ऋषिकेश देखील आजीवर चिडतो आणि त्यानंतर आजी गप्प होता. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, आजी बरं झालं तुम्ही आत्ता या घरामध्ये आहात, तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? जर तुम्ही नसताना आजी तर ह्या लोकांनी माझी प्रत्येकच गोष्ट उडवून लावली असती. तर ती म्हणते, मला आता रडत कुडत आयुष्य जगायचं नाहीये, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे, निदान तुम्ही तरी आई आनंदी राहा, खुश राहा, असं ती सौमित्राला सांगत असते. इकडे आता नानांना सारंगचं म्हणणं पटलेलं असतं. नाना त्याला जवळ घेतात, त्याला मिठी मारतात, त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात आणि रडायला लागतात. त्यावर तो म्हणतो, नाना मला माफ करा, मी ऐश्वर्याचं ऐकून तुमच्या सर्वांशी फारच चुकीचं वागलो, मी असं करायला नको होतं. त्यावर नाना म्हणतात, अरे जाऊ दे, आता तुला त्याचा पश्चाताप होत आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे, आणि तू आता जानकीची आणि ऋषिकेशची साथ द्यायला ठरवलं आहेस, हे एक बरं झालं, आणि बाकी सगळं काय घेऊन बसलास रे लेकरा? तुला कळत नाहीये, तुला असं समोर तू जिवंत आहेस हे बघूनच मला किती आनंद झाला, हे मी तुला शब्दामध्ये नाही सांगू शकत, असं म्हणून नाना सारंगला मिठी मारतात. त्यानंतर नाना म्हणतात, आता मला तुमचा सर्व प्लॅन कळाला. त्यावर तो म्हणतो, नाना आता तुम्हाला प्लॅन कळाला आहे ना, तर आता उद्याच ह्या प्लॅनचा शेवट देखील आहे, म्हणजे उद्या आता ऐश्वर्याचं आणि ऋषिकेश दादाचं लग्न आहे ना, त्याच प्रसंगी तिचा सर्व खरा चेहरा आम्ही सर्वांसमोर आणणार आहे. त्यावर हे ऐकून नाना म्हणतात, म्हणजे तुम्ही सगळे, आणि त्याच्यामध्ये मी कुठे आहे? मी सुद्धा तुमची साथ देणारच आहे की, असं ते सारंगला सांगतात. तर इकडे तो ऋषिकेश त्या जानकीला म्हणत असतो, जानकी आपलं काम झालं. तसं सारंगचा मेसेज आलेला आहे. सारंगने नानांना कन्व्हिन्स केलं आणि नाना सुद्धा आपली या नाटकामध्ये साथ देणार आहेत, हे ऐकून जानकीला फार आनंद होतो. ती म्हणते, खरंच आता मला कसलीच काळजी नाही, आपल्याला देवच पावला, असं ती त्या ऋषिकेशला म्हणत असते. त्यावर तो ऋषिकेश जानकीला म्हणतो, आता आपण सगळे एक आहोत, आता ऐश्वर्याच्या बाजूला कोणीच नाहीये, तिच्या बाजूला फक्त आजी आहे. आता आपण एकवटून जर तिला हे सांगितलं ना, तर ती लगेचच माघार घेईल. त्यावर जानकी म्हणते, ते सगळं तर ठीक आहे, पण आपल्याला ह्याच्या आधी माझ्या आईला शोधणं गरजेचं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी ते तर तुझं खरंच आहे, कारण आता ती ऐश्वर्या नानांच्या विरोधाला सुद्धा न जुमानणारी आहे, हे कळाल्यास आता आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो, आणि तो म्हणजे तुझ्या आईला शोधणं. त्यावर ती जानकी म्हणते, पर्यायाचा काय फायदा जर आपल्याकडे वेळच कमी असेल तर, कारण आज हळद झाली, मेहंदी झाली, उद्या संगीत आहे आणि परवा लग्न, जर हे लग्न झालं तर. त्यावर तो ऋषिकेश जानकीला म्हणतो, शांत हो जानकी, असं काही एक होणार नाहीये, मी असं होऊच देणार नाही, लग्न लागण्याच्या आधीच मी तुझ्या आईचा पत्ता त्या ऐश्वर्याकडनं काढून घेईल. त्यावर ती म्हणते, पण जर ऐश्वर्या असं म्हणाली, तुम्ही जर लग्न केलं तरच मी तुमच्या आईचा
जानकीच्या आईचा पत्ता तुम्हाला देईल तर तुम्हाला लग्न करावं लागलं तर मग आपण काय करणार आहोत मी तर हे बघूच शकत नाही. मला ही कल्पना जरी गेली तरीसुद्धा तुम्ही माझ्यापासून दुरावणार आहेत हे मी बघू शकत नाही. मला याचा विचार करूनही फारच त्रास होतो. त्यावर तो ऋषिकेश तिच्या हाताची मेहंदी घेतो, आपल्या हातामध्ये तिचा हात घेतो आणि तिला म्हणतो असं होणारच नाही, कारण जिथे प्रेम असतं तिथंच हे शक्य असतं. बघ जरा तुझ्या हातावरच्या मेहंदीकडे तरी बघ किती रंगली आहे. असं काहीही होणार नाही जानकी, माझ्यावर विश्वास ठेव. आणि इकडे त्या आजी ऐश्वर्याला विचारत असतात, ऐश्वर्या तू असं काय केलंस जेणेकरून तो ऋषिकेश लग्नाला हो म्हणाला, कारण तो याआधी असं कधीही वागला नव्हता, तेही नानासाहेबांच्या विरोधामध्ये जाऊन. तू सांग तू नक्की असं काय केलेलं आहेस, हे लग्न तर नीट पार पडेल ना. त्यावर ती म्हणते आजी तुम्ही असं काहीही अभद्र बोलू नका, हे लग्न तर ऋषिकेशला करावंच लागेल, कारण मी त्याच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही आहे. त्यावर आजी म्हणतात मी ऋषिकेशला असं नानासाहेबांसमोर आवाज चढवताना पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. त्यावर त्या म्हणतात खरं तर मला आठवतं ज्यावेळेस नानासाहेब आणि तो ऋषिकेश, नानासाहेब जरा वयात होते आणि तो ऋषिकेश 10वीला होता, त्यावेळेसच त्या दोघांचं तर फारच वैर होतं. अगदी मांजरासारखं आणि मुंगुसासारखं एकमेकांचा चेहराही ते बघत नव्हते. पण ती जानकी आली आणि त्यांनी काय केलं जादू माहीत नाही, तो अगदी मऊ झाला आणि नानासाहेबांचं सगळं ऐकायला लागला. नानासाहेबांचा तो शब्दही खाली पडू देत नव्हता. मग तू असं काय केलंस हे मला कळायलाच हवं गुंडी, असं आजी त्या ऐश्वर्याला विचारत असते. आणि तेवढ्यातच तिथे गुलाबदा म्हणतो तुम्हाला नानासाहेबांनी खाली बोलवलेलं आहे, नानासाहेब खाली तुमची वाट बघत आहेत. त्यानंतर सगळेजण हॉलमध्ये जमा होतात आणि त्या आजीला तर धक्का बसतो. आजीला वाटतं आत्ताच तर हे गेले होते आणि लगेच कसे आले वापस. त्यानंतर नानासाहेब ऐश्वर्याला म्हणत असतात ऐश्वर्या मला माफ करा पोरांनो, कारण मी फारच विचार केला, मला आधी लग्न व्हावं असं वाटत नव्हतं, पण त्यानंतर मी शांत डोक्याने विचार केला. ह्या ऐश्वर्याच्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे आणि त्या सारंगच्या बाळाला कोणीतरी वडील हवा, त्याचा हक्काचा माणूस तर हवाच. आणि शेवटी काय रे, माझ्यापासून आधीच माझा एक मुलगा दुरावलेला आहे आणि आता मी माझ्यापासून माझा दुसरा मुलगा दुरावू शकत नाही. जर मी रागाच्या भरामध्ये हे घर सोडून गेलो तर माझ्यापासून सौमित्र आणि ऋषिकेश देखील दूर जातील आणि मला हे व्हायला नकोय. आधीच माझा सारंग माझ्यापासून दूर गेलेला आहे, असं म्हणून ते रडायला लागतात. ते म्हणतात खरं तर लोक काय म्हणतील, लोक आपल्याला नावे ठेवतील, आपल्या तोंडामध्ये शेण घालतील, ह्या विचाराने मला हे आवडलेलं नव्हतं. पण आता मी शांत डोक्याने विचार केला, एक ऐश्वर्या तू आई म्हणून तुझ्या जागी योग्य आहे, कारण एका आईला तिच्या बाळाची काळजी वाटणं साहजिकच आहे आणि त्यामुळेच मी असा निर्णय घेतलेला आहे. आता माझा ह्या लग्नाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ऐश्वर्या बाळा मला माफ कर, असं नानासाहेब त्या ऐश्वर्याला म्हणत असतात. पण नानासाहेबांच्या तोंडातनं हे वाक्य ऐकून त्या ऐश्वर्याला तर फारच धक्का बसतो. तिला कळत नाही हे माझ्यासमोर काय चालू आहे. नानासाहेब असं अचानक कसं बरं ह्या लग्नाला होकार द्यायला तयार झाले. आणि इकडे ती सौमित्रा म्हणत असते चला आता तुमचा ह्या लग्नाला सहमती आहे, हे एक चांगली गोष्ट झाली. ऐश्वर्या तुझा जास्त विचार करू नको आणि तयार होऊन खाली ये. त्यानंतर ती ऐश्वर्या तिच्या रूममध्ये रेडी होण्यासाठी जात असते. पण ती जात असताना मात्र तिच्या डोक्यामध्ये फक्त नानासाहेबांचेच विचार असतात. तिला कळत नसतं की हे अचानक लगेचच लग्नाला होकार कसा दिला आणि कसे तयार झाले. त्यानंतर त्या आजीच्या मनामध्ये देखील तोच विचार असतो. ते म्हणतात आत्ता हे असे चिडून निघून गेले आणि आत्ता साखरेसारखे गोड गोड काय बोलत आहेत, नेमकं असं घडलंच कसं, असं आजी विचार करत असतात. त्यांना वाटतं काहीतरी नक्कीच गडबड आहे. आणि इकडे ती लताबाई चक्रा मारत असते, ती फार अस्वस्थ झालेली असते. त्यावर माया तिला म्हणते बाद झाला आता, किती अशा फेऱ्या मारणार आहेत, तुमचा BP वाढेन. त्यावर ती म्हणते अगं आता या 4 भिंतीमध्ये मी राहू शकत नाही, इथे राहून कोंडून मरण्यापेक्षा BPने मेलेलं बरं. मला माझ्या मुलीची फार आठवण येत आहे, मला असं वाटत आहे ती मला हाका मारतीये, तिला माझी आत्ता सर्वात जास्त गरज आहे, असं ती त्या मायाला सांगत असते. त्यावर
त्यावर ती म्हणते, आता आपण नक्की काय करायचं, मला तर काहीच कळत नाही. त्यावर माया लताबाईंना म्हणते, आता आपण काहीच करू शकत नाही, सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, आता काही हे घर जाळायचं की काय, असं ती त्या लताबाईंना म्हणून तिथनं निघून जाते. ते शब्द ऐकून त्या लताबाईंच्या डोक्यामध्ये एक दृष्ट कल्पना येते आणि लताबाई किचनमध्ये निघून जाते. आणि इकडे ती ऐश्वर्या स्वतः रेडी होत असताना मात्र तिच्या मनामध्ये नानासाहेबांचेच विचार चालू असतात. त्यावर ती म्हणते, हा म्हातारा इतका लगेचच कसं बरं लग्नासाठी तयार झाला, मला काहीतरी या सर्वामध्ये गडबड वाटत आहे. तिला कळत नसतं काय करावं, कसा ह्या गोष्टीचा शोध घ्यावा. त्यामुळे ती त्या मास्कमॅनला कॉल करते आणि त्याला म्हणते, माझ्या घरी इकडे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही माझं ऐकता का. तुम्ही काय करा, ह्या लोकांनी म्हणजे माझे सासरे, त्यांचा ह्या लग्नाला प्रचंड विरोध होता आणि आत्ता अचानक ते लग्नाला कसे तयार झाले मला कळत नाही आहे. तुम्ही जरा तिकडे शोध लावता का की हा म्हातारा लग्नाला कसा तयार झाला, काही गडबड तर होणार नाही ना. त्यावर तो मास्कमॅन त्या ऐश्वर्याला चिडतो आणि म्हणतो, तू गपचूप फोन ठेव, तू कोणाचा जीव घे नाहीतर लग्न कर, मी इथे तुझ्या गोष्टींचा शोध घ्यायला किंवा तुझे कामं करायला तुझ्या हाताखालचा नौकर नाही आहे, असं तो त्या ऐश्वर्याला सांगत असतो. कॉल करून धमक्या देत असतो. पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझ्याकडे फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि मला उद्याची उद्या प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत. त्यावर ती ऐश्वर्या फोन ठेवते कारण तिलाही त्या मास्कमॅनचा प्रचंड राग आलेला असतो. त्यावर ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, एकदा का प्रॉपर्टीचे पेपर्स हाती लागले ना, मग मी ह्या माणसाला दाखवते, ह्याला तर नीट बोलण्याची सुद्धा सोय नाही आहे, ह्याचा कसा मास उतरवते ना, तू बघच आता. त्यावर ती म्हणते, एकदा का ते प्रॉपर्टीचे पेपर्स ह्याच्या तोंडावर मारते आणि ह्याच्याकडनं पैसे घेते आणि मग ह्याला सांगते ही ऐश्वर्या काय चीज आहे, माझा अपमान करत राहतो हा सततच, असं ती म्हणत असते. आणि इकडे ते नानासाहेब सौमित्रीला, ऋषिकेशला, अवंतिकाला, सगळ्या घरातल्यांना म्हणत असतात, पण जर उद्या एवढं सगळं करूनही तुझ्या आईचा पत्ता त्या ऐश्वर्याने सांगितला नाही तर. त्यावर ती म्हणते, तिला सांगावाच लागेल नाना, कारण आम्ही तिच्याकडे कोणताही पर्याय ठेवणार नाही आहेत. त्यावर इकडे दुसऱ्या दिवशी संगीत नाईट्स असते आणि त्या नाईटमध्ये ती ऐश्वर्या फार खुश असते आणि गाफील असते. त्यावर तिथे सारंगला देखील ते आणतात आणि इकडे सर्वांचा डान्स करण्याचं चालू असतं. त्यावर ते अवंतिका आणि सौमित्र असा काही परफॉर्मन्स करतात की त्या ऐश्वर्या तो बघून घाबरते आणि तिला सारंग देखील तिथे दिसतो, ते पाहून ती चक्कर येऊन पडते. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.